नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं आज आपण आलो आहे विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या पिंगळादेवी गडावर. पिंगळादेवी गडावर पिंगळादेवीचं सुंदर मंदिर असून येथे हजारो भाविक भक्त दरवर्षी दर्शनाला येत असतात. तर नवरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविकांचा जनसागर उसळत असतो आणि दैनंदिन कार्यक्रम आणि भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या पिंगळादेवी गडावर मोठ्या संख्येनं स्वयंपाकसुद्धा लोक करायला येतात. काही लोक दर्शनाला येतात. अनेकांचं कुळदैवत असलेल्या या मातेच्या चरणी आपण सुद्धा आज आलेलो आहोत. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पिंगळादेवीच्या मंदिराची वेगळीच कहाणी आहे. हे मंदिर गडावर वसलं असून पुरातन काळातील हे मंदिर असल्याचं सांगितले जाते. या मंदिरावर जाण्यासाठी अमरावतीवरून बोरशीकडे जाणाऱ्या मार्गावर गोराळा स्टॉप आहे. या स्टॉपवरून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर वर गडावर हे मंदिर वसलेलं आहे. आई पिंगळा मातेचं हे निवासस्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दररोज दर्शनाला येत असतात. तर या प्रसंगी येथे शाळेचे विद्यार्थी, सहली व भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला दररोज उपस्थित असतात. यावेळी विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी अनेक भाविक आपले नवस पूर्ण करतात, तर पिंगळा मातेचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य समजतात. पूर्वीचं हेमाडपंथी असलेलं मंदिर आता या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या संख्येने होत आहे. नमस्कार, मी विनीत पापड, पिंगळादेवी संस्थान अध्यक्ष. देवीचं मंदिर हे ऐतिहासिक व पुरातन असून विदर्भाचं अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखलं जाणारं पिंगळा मातेचं मंदिर आहे. देवीचं रूप हे स्वयंभू आहे. हे जवळपास 600 ते 700 वर्ष जुनं इथे हेमाडपंथी मंदिर होतं. ते मंदिर खंडित झालं होतं. ते काम आम्ही पूर्णत्वास न्यासाठी जीर्णोद्धार चालू केला आहे मोठ्या प्रमाणात. हे सर्व बांधकाम भक्तांच्या सहकार्यातून उभं झालं आहे. इथून इकडेही आम्ही भक्तांना आवाहन करतो, त्यांनी आपल्या यथाशक्ती जे काही होते सहकार्य वस्तू स्वरूपात, निधी स्वरूपात, श्रम स्वरूपात दिलं तरी चालेल. कारण का सर्व भक्तांचं मंदिर आहे. सगळं भक्तांच्या सहकार्यातून उभं झालं पाहिजे. व इथे नियमितपणे अन्नदान चालते. पूर्वीला काय होत होतं, फार दूरदूरचे भक्त येत होतात, लहान लेकरं, काही इथे जेवणा वगैरेची फक्त कच्च्या चिवड्याची व्यवस्था होत होती. आता आपण आरतीनंतर लगेचच 12:30-1 नंतर जवळपास 3-4 वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम रोज पार पाडतो. व हे यात सुद्धा भक्तांचं सहकार्य आम्हाला लाभते आणि यापुढेही लाभत राहो असं भक्तांना, पिंगळादेवीच्या भक्तांना आम्ही खास करून आवाहन करतो. कारण का हे मंदिर विश्वस्तांचं नसून सर्व भक्तांचंच आहे. आम्ही सुद्धा भक्तच आहे. तर याच गडावर कापूर तलाव म्हणून एक तलाव आपल्यास पाहायला मिळतो. या तलावातून विशिष्ट दिवशी पाणी घेऊन पिंगळा मातेचं स्नान केले जाते. तो दिवस प्रत्येकाला अस्मरणीय असतो, कारण त्याच दिवशी आई पिंगळा मातेच्या थेट मंदिरात जाण्याची मुभा सर्वांना असते. हा तलाव ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला असून हा तलाव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात. नवरात्रामध्ये प्रतिपदेला घटस्थापना, अच्छा, त्यानंतर समजून झालं की रोज जो आमची पूजा आहे त्या हिशोबाची पूजा राहते. आणि नवरात्रामध्ये इथे 24 तास भक्त येतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. सकाळी काही भक्त येतात, सकाळी 5ला आरती होतं. त्यानंतर दुपारी आमची माध्यान्ह पूजा आहे 11 वाजताला, ती सुरू होते. त्याच्यानंतर दुपारी आरती राहते, रोज अन्नदान राहतं. त्याच्यानंतर संध्याकाळी परत देवीची आंघोळ, परत आरती, ती जवळपास 8:30-9च्या दरम्यान होतं. अच्छा. आणि सप्तमीसह अष्टमीला मारुटकर पुजारी असतात, त्यांचा तो खापरीचा उत्सव आहे. तर सप्तमीसह अष्टमी असं पाहिजे त्याला, म्हणजे सप्तमीत ते खापरीचा जे दोन्ही याच्यात आली पाहिजे. सप्तशतीचा होम असतो, जवळपास 4 तास चालतं त्या एका खापरामध्ये. त्यानंतर ते अष्टमीमध्ये सकाळी सकाळी उचलल्या जातं. मग त्याच्यानंतर तळ्यामध्ये इथे कापूर तलाव आहे, इथून 200 मीटर अंतरावरती, त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन होतं. आणि नवमीला संस्थेतर्फे मोठा महाप्रसाद असतो. अच्छा.
आणि दसऱ्याच्या दिवशी भरपूर गर्दी असते. जवळपास असं समजा की मी तो म्हणतो लाखाच्या संख्येत जवळपास भाविक येऊ शकतात, म्हणजे असू शकतात. एवढी इथे गर्दी राहते, कारण गाडीच वर नाही आहेत, पार्किंग बंद असतं. तिकडे खालून पायी येतात लोक 1 किलोमीटर. अशा प्रकारे नवरात्राचा मोठा उत्सव. म्हणजे जे आपलं चैत्र नवरात्री आहे, गुढीपाडवा ते हनुमान जयंती. हनुमान जयंती झाल्यानंतर कृष्ण पंचमीच्या आत एक कोणता तरी दिवस कृष्ण पक्षामधला प्रतिपदा ते पंचमीच्या त्या 5 दिवसामधला एक कोणता तरी दिवस ठरवला जातो आणि त्या दिवशी देवीची आंघोळ केल्या जाते. कापूर तलावावरून स्वतः वलवणे, तिथून पाणी आणणे आणि अंबाबाईच्या अंगावरती टाकणे आणि प्रत्येकाला स्वतः आतमध्ये जाता येतं त्या दिवशी. पण जे भक्त येतात ते आम्हाला सांगतात की आम्ही अशा परेशानीमध्ये होतो किंवा आमचं असं होतं तसं होतं, ते आमचं व्यवस्थित झालं, आता आम्ही अंबाबाईसाठी काय करू, असं ते भक्त जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला माहीत पडतं की अरे याचं काहीतरी होतं आणि याचं दुरुस्त झालं. त्यातून मग कोणी संस्थेला म्हणजे देणगी देऊन बांधकाम, कोणी काही असं याच्यामध्ये आमचं सर्व चालते. कोणी अन्नदानामध्ये देतं, कोणी बांधकामामध्ये देतं. म्हणजे असं समजा की जे इथे भक्त जुळलेले आहे ह्या सर्वांना मायबाईचा काहीतरी चमत्कार आहे, काहीतरी साक्षात्कार आहे, त्याच्यामुळेच हे सर्व इथे भक्त जुळलेले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांकरता महाप्रसादाची व्यवस्था असावी म्हणून संस्थांच्या वतीने अन्नदान कार्यक्रम सुरू करण्यात आला. ठराविक वेळेत हे अन्नदान सुरू असतं. यावेळी भाविकांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा असे आवाहनसुद्धा संस्थांच्या वतीने केले जात असते. देशात विविध भागात असलेल्या भाविक भक्तांची येथे नेहमीच वर्दळ सुरू असते आणि ती आपल्याला पाहायला सुद्धा मिळत असते. आणि इथं आम्ही आता यंदा इथं स्वयंपाकाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आम्ही ह्या श्रद्धेने येतो. आई पिंगळा मातेचे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने गडावर दर्शनाकरता येत असतात. यावेळी मोठ्या संख्येने महाप्रसाद सुद्धा भाविक भक्तांच्या वतीने आयोजित केला जातो. नवरात्रीच्या दरम्यान मोठ्या संख्येने इथे भाविक भक्त दाखल होत असतात. तर निसर्गरम्य असलेला हा गडावरील परिसर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, पिंगळादेवी गड, अमरावती.